आज आपण बनवतोय सातारा पद्धतीने झणझणीत असं उडदाचं घुटं। पारंपरिक पद्धतीने हे आपण आज घुटं बनवलेलं आहे। तर ह्याची साहित्य आणि कृती बघा आपण काय केली पुढे ती। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीने उडदाचं घुटं। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, ही आहे उडदाची डाळ, ही सालासकट डाळ आहे। आणि ही आहे चणा डाळ, ही 1 वाटी उडदाची डाळ आहे आणि ही अर्धी वाटी चणा डाळ आहे। आता इथे लागणारे मसाले बघा, हिरवी मिरची, खोबरं मी किसून घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या आहेत, जिरं आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे आहेत आणि इथं 2 हळकुंड म्हणजे अख्खी हळद घेतलेली आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला घुटायला लागणार आहेत। आता ह्या डाळी आपण भाजून स्वच्छ धुवून मग शिजत टाकणार आहे, मी दाखवते तुम्हाला। आपण एक तवा ठेवलेला आहे, त्या तव्यामध्ये आता आपण हे डाळ भाजून घेणार आहे। हे डाळ आपल्याला खरपूस भाजून घ्यायची बरं का। आता हे पहा, तवा चांगला तापलेला आहे। हे आमच्या घरचे अख्खे उडीद आहेत मंडळी, आणि त्या उडदाची आपण मिक्सरवरती डाळ केलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा त्याला जास्त डाळ फिरलेली, पण चालते, ही पटकन शिजेल। असे तव्यावरती मी आता ही डाळ चांगली खरपूस भाजून घेणार आहे। आणि आपल्याला उडदाचं घुटं करायचं आहे तर मंडळी, त्याला सालासकट उडदाची डाळ लागते बरं का। पांढऱ्या डाळीचं होतं घुटं, पण तेवढी चव येत नाही। आता ही डाळ आपण चांगली खरपूस भाजून घेणार आहे। अशा प्रकारे ही डाळ आपली भाजून झाली बरं का। हे पहा, आपण चांगले खरपूस डाळ भाजून घेतलेली ही आता मी काढून घेते। अशाच पद्धतीने आपण आता चणा डाळ पण भाजून घेतोय। ही डाळ पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायची। आपण डाळी का भाजून घेतोय तर आपल्याला ह्या डाळी भाजल्यानंतर हलक्या होतात आणि लवकर शिजतात, त्याच्यामुळे ह्या डाळी आपण भाजून घ्यायच्या। डाळ भाजली की हलकी होते आणि शिजायला पण पटकन शिजते, वेळ लागत नाही डाळ शिजायला। आता ही डाळ पण आपण चांगली खरपूस भाजून घेणार आहे। अर्धी वाटी चणा डाळ आणि 1 वाटी आपण उडदाची डाळ घेतली। अशा प्रकारे आपली ही पण डाळ भाजून झालेली आहे। आता आपण याच तव्यात थोडंसं तेल टाकणार आहे आणि आता ह्या तेलामध्ये आपण ही जी मिरची घेतली होती आपण घुट्याच्या मसाल्यासाठी, ती मिरची भाजून घेतोय। चांगली आपल्याला ही मिरची खरपूस भाजायची आहे। आणि कधी पण मिरची अख्खी मिरची नाही भाजायची, आपण तुकडे करायचे मिरचीचे आणि तुकडे करूनच मिरची भाजायची, नाही तर मग तेलामध्ये उडते। छानपैकी आता तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही मिरची घ्या। हे अशा पद्धतीने आपली मिरची पण भाजून झाली। छान अशी खरपूस आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची बरं का। आणि तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं, घुटं हे हिरव्या मिरचीतच केलं जातं, आपण अजिबात पावडर मसाले वापरणार नाहीये घुट्याला, त्याच्यामुळे तुम्हाला जसं तिखट पाहिजे तशी मिरची घ्या। आता आपण मिरची काढून घेतली। हे जे हळकुंड आपण घेतलं होतं ते हळकुंड भाजतोय। आता हे घुट्याचं सिक्रेट जे आहे मंडळी, ते ह्या हळकुंडामध्ये आहे। आपण हळद तर वापरतोच, पण जेव्हा अख्खं हळकुंड वापरतो तेव्हा त्याची टेस्ट वेगळीच येते त्या घुट्याला। अशा प्रकारे आपलं हळकुंड पण भाजून झालंय। आता हे सुकं खोबरं आपण भाजून घेतोय। किसलेलं खोबरं आहे, अर्धी वाटी खोबरं आहे बरं का। हे खोबरं पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचंय। हे पहा, चांगलं लालसर खोबरं होईपर्यंत, सोनेरी कलरवर येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे। हे पहा, आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे। आता आपण हे धणे, जिरे आणि लसूण आहे तो सुद्धा थोडासा शेकवून घेतोय। आपण 1 चमचा तेल ओतलं होतं बरं का तव्यामध्ये, त्या 1 चमचा तेलामध्ये आपण
सगळे हे मसाले आपण भाजून घेतलेत। हे पहा, आता आपण हे धणे आणि जिरे पण चांगलं भाजून घेणार आहे। त्याच्याबरोबर लसूण भाजायचं नाही, पण थोडासा शेकवून घ्यायचा आहे आपल्याला। हे पहा, हे अस्सल सातारी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण घुटं बनवतोय बरं का, म्हणून मी हळकुंडाचा वापर केलेला आहे तिथे। आता हे पण भाजून झालंय आपलं, मी काढून घेते। तर हे पहा, आपण सगळे मसाले छानपैकी खरपूस भाजून घेतलेले आहेत। हे पहा, आपण मिरची, खोबरं, लसूण, धणे, जिरे छानपैकी भाजून घेतले। हळकुंड एक आपण भाजून घेतलेले। आता हे आपण खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहे। या पद्धतीने इथं आपण आता खलबत्ता घेतलेला आहे, हा दगडी खलबत्ता आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले बारीक करणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घेतोय आणि आपण थोडंसं खडे मीठ घेणार आहे। आपण थोडंसं आता खडे मीठ घेतोय त्याच्यामध्ये, कारण ह्या खडे मिठाने ना हा मसाला चांगला बारीक वाटला जातो। तर हा अशा प्रकारे आपण हा मसाला बारीक करून घेतोय। हा पहा, छानपैकी आपल्याला आता ह्या खलबत्त्यामध्ये मसाला बारीक करायचा आहे। तर हा पहा, अशा प्रकारे एकदम बारीक असा आपण हा मसाला कुटून घेतलेला आहे। आता खलबत्त्यामध्ये कुटला तर मंडळी एकदम बारीक होत नाही, तो असा दरदरीतच राहतो थोडासा, तर तसाच ठेवायचा आहे आपल्याला। आता एकदम बारीक पेस्ट पण नाही करायची आपल्याला। तो जो घुटा आपण खाणार आहे त्या घुट्याबरोबर आपल्याला ते मसाले सुद्धा तोंडात यायला पाहिजेत। हा पहा, अशा प्रकारे आपण आता हा मसाला बारीक करतोय। हा पहा, अशा प्रकारे आपला आता मसाला सगळा आपला बारीक करून झालाय, आपण काढून घेतोय। अशा प्रकारे आपले सगळे मसाले आपण खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत। आता आपण ही जी डाळ भाजून ठेवली होती, हे पहा, ही डाळ आपण भाजून ठेवलेली, आता ही डाळ आपण शिजायला घालणार आहे। आधी आपण स्वच्छ धुणार आहे आणि धुवून मग आपण गरम पाण्यामध्ये ही डाळ शिजवणार आहे। हे पहा इथं, हे पहा इथं पाणी उकळलेलं आहे। आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेतली, तर ही डाळ आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे। दाखवते मी तुम्हाला। आपल्याला डाळ उकळलेल्या पाण्यातच टाकायची। आणि मंडळी, जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कुकरला शिजवलात तरी चालेल। एक 4 शिट्ट्या कुकरला करा आणि डाळ शिजवून घ्या। पण आता हे आपण पारंपरिक घुटं करतोय, तर त्याच्यासाठी आपण डाळ वरती शिजवून घेणार आहे। कारण पूर्वीची लोक चुलीवरती घुट्याची डाळ शिजवून घेत होते मंडळी। आता आपण गॅसवरती शिजवतोय, तर त्याच पद्धतीने आपण शिजवूया। अशा प्रकारे आता ही डाळ उकळली की आपण झाकण ठेवणार आहे आणि डाळ छानपैकी शिजून देणार आहे। हे पहा, आपली डाळ छानपैकी उकळते। आता हा जो फेस वरती आलेला आहे तो आपण काढणार आहे। आता अशाच प्रकारे आपण आता हे झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून आपण हे डाळ शिजून देऊया। तर हे पहा, आता आपली डाळ शिजत आलेली आहे। आपण बघूया डाळ आपली शिजली का। कमीत कमी 20 मिनिटं झालीत बरं का। आपण बघूया आपली डाळ शिजलेली आहे का। 20 ते 25 मिनिटं होत आली, डाळ आपण शिजायला टाकलेली आहे। अशा प्रकारे हे पहा, थोडीशी हरभऱ्याची डाळ आपली शिजायला बाकी आहे, पण ही डाळ छान शिजलेली आहे, उडदाची डाळ। आता एक 5 मिनिटं, एक 5 ते 10 मिनिटं अजून आपण शिजून देऊया। हे पहा, अजून एक 5 मिनिटं लागतील आपल्याला ही हरभऱ्याची डाळ शिजायला। शिजले पण थोडीशी बाकी आहे, एक 5 मिनिटात आपली डाळ शिजेल, मग आपण घुटं फोडणीला टाकूया। आता हे पहा मंडळी, इथं आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे। आता ही घुट्याची डाळ काळी असते ना मंडळी, त्याच्यामुळं हे आपल्याला हे पाणी सुद्धा काळं दिसतंय, तर त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, पण चव मात्र छान लागते बरं का ह्याची। आपण आता इथं एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घुटं फोडणीला टाकायचंय।
आपण इथं फोडणीसाठी, गुट्याच्या फोडणीसाठी लसूण ठेचून घेतलेला आहे 4-5 पाकळ्या, आणि इथं कढीपत्ता घेतलेला आहे. आणि आता आपण तेलामध्ये हिंग टाकणार आहे आणि थोडंसं जिरं टाकणार आहे. बाकी आपण मसाल्यामध्ये जिरं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे जास्ती नाही टाकायचं आपल्याला. तर फोडणीला आपण जिरं, हिंग, आणि ह्यातला आता आपण ही टिप बघा मंडळी, आपण पारंपरिक घुटं करतोय तर त्याच्यासाठी बघा हे महत्त्वाचं आहे. ह्यातला अर्धा मसाला आपण ह्या गुट्यामध्ये, आपण ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे. आता हा मसाला आपण भाजून घेतलेला आहे. हा जो आपण मसाला खलबत्त्यामध्ये कुटून घेतलाय त्यातला हा अर्धा मसाला आपण ह्या डाळीमध्ये टाकतोय. संपूर्ण सगळ्या पारंपरिक टिप्स सहित मी तुम्हाला हे घुटं करायला शिकवते. तर हा आपण अर्धा मसाला आपण असा डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहे. ह्या इथं खरी टेस्ट आहे बरं का मंडळी घुट्याची. हा पहा, हा आपण मसाला आता हा डाळीमध्ये मिक्स केलेला आहे. आणि हा जो उरलेला मसाला आहे हा आपण तेलामध्ये फोडणी करणार आहे. पण इथं पण आपण खूप थोडंसं तेल वापरणार आहे, अगदी 1 ते 1.5 चमचा. तर हे पहा, इथं आपला छानपैकी हा मसाला ह्या डाळीमध्ये आपण मिक्स केलेला आहे. आता तो मसाला आपण तेलामध्ये भाजलेला आहे बरं का. कच्चा मसाला अजिबात सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करायचा नाही. आपण तो घुट्याचा जो मसाला आहे तो छानपैकी तेलामध्ये आपण भाजून घेतला आहे, आणि भाजलेला मसाला आहे म्हणून आपण ह्या पाण्यामध्ये तो मिक्स केलेला आहे, आपल्या डाळीमध्ये आपण मिक्स केलेला आहे. आता आपण घुटं फोडणीला टाकतोय. त्याच्याबरोबर हे पहा, हे मी खलबत्ता धुवून घेतलेलं पाणी आहे ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकते. मसाला जो मी खलबत्त्यामध्ये केला होता ते धुतलेलं पाणी होतं. आता आपण घुटं फोडणीला टाकतो. हे पहा, इथं आपण एक पातेलं घेतलंय, त्या पातेल्यामध्ये आता आपण तेल टाकतोय. अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला. 1 ते 1.5 चमचा तेल टाकलंय आपण. आता हे तेल चांगलं तापलं की आपण थोडंसं जिरं टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे पहा, आता जिरं तडतडलं की आपण आपला ठेचलेला लसूण आहे तो टाकतोय. हा कढीपत्ता टाकलाय आपण. एक अर्धा चमचा हिंग टाकतोय आपण. आता आपण इथं हळद टाकणार नाहीये, कारण आपण हळकुंड ऑलरेडी ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपण हळकुंड बारीक केलेला आहे. तर हा छानपैकी लसूण आपल्याला खमंग तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हे कसं मी केलंय ते स्टेप बाय स्टेप बरोबर बघा बरं का घुटं मंडळी. ह्याच्यामध्ये अजिबात सुद्धा बदल करू नका, नाही तर मग ते चवीला थोडंसं बदल लागेल. हे पहा, छानपैकी लसूण आपल्याला आता हा खरपूस असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हा पहा, आता आपण हा लसूण छानपैकी खमंग परतून घेतलाय. आता जो आपण मसाला ठेवला होता, अर्धा मसाला आपण डाळीत घातलेला आहे, आणि आता हा अर्ध्या मसाल्याची आपण फोडणी करतोय, उरलेल्या मसाल्याची. आता इथं पण तिखट तुमच्याप्रमाणे घ्या, तुम्हाला जसं तिखट आवडतं तशा मिरच्या घ्या बरं का, कारण घुटं झणझणीतच असतं हिरव्या मिरचीचं. तर माझ्याकडे तिखट घुटं आवडतं म्हणून मी मिरच्याचं प्रमाण तेवढं घेतलेलं आहे. पण आता तुम्हाला जसं पाहिजे तशा मिरच्या घ्या तुम्ही. हा बघा, आता हा छानपैकी मसाला आपल्याला परतून घ्यायचा. असा तर आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहेच हा मसाला, पण थोडासा आता इथं पण आपण परतून घेतोय. आता आपण घुटं फोडणीला टाकतोय. छानपैकी चरचरीत अशी फोडणी आपली बसलेली आहे घुट्याला. अशा प्रकारे आपलं घुटं छानपैकी आपण फोडणीला टाकले. थोडंसं मी पाणी ओतते. घुटं पातळ असतं बरं का मंडळी, कारण हे घुटं जे आहे ते आपण बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे, आणि बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती घुटं असं आपण कुस्करून भाकरी कुस्करायची, त्याच्यावरती घुटं घ्यायचं, लिंबू पिळायचं, आणि मग आपण ते घुटं खाणार आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आपण. हे पहा, आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतोय. आपण जेव्हा मसाले बारीक केले खलबत्त्यामध्ये त्यावेळेस आपण खडे मीठ टाकलेले. आता इथं मीठ आपल्याला जपूनच टाकायचं आहे.
थोडंसं मीठ टाकलंय मी, एक अर्धा चमचा. हे पहा, हे पहा छानपैकी आपण आता हे गुटं उकळून द्यायचंय. हे घट्ट करत नाहीत, गुटं पातळ असतं. तर हे पहा अशा पद्धतीने मी एवढं पातळ ठेवलंय. आता तुमच्या ह्याने बघा तुम्हाला कसं लागतंय त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. आणि आता हे गुटं आपण उकळून देणार आहे आणि नंतर आपण सर्व करणार आहे. त्याच्या आधी आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपलं आता हे गुटं एक 5 ते 7 मिनिट आपण उकळून देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सर्व करणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपलं छानपैकी झणझणीत असं पारंपरिक पद्धतीने केलेलं उडदाचं घुटं तयार आहे. आता आपण ते सर्व करणार आहे. आता ती खायची सुद्धा एक पद्धत आहे मंडळी. आता दाखवते मी ते घुटं आपण कशा प्रकारे खायचं असतं. इथं आपण बाजरीची भाकरी घेतलेली आहे. आता ही भाकरी आपण अशी अर्धी मोडूया आणि ही भाकरी आपण अशी चुरायची आहे बरं का प्लेटमध्ये. असे छानपैकी बारीक तुकडे करायचे भाकरीचे. हे पहा, छानपैकी असे तुकडे करायचे भाकरीचे आणि त्याच्यावरती हे असं घुटं घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, हे असं भाकरीवरती घुटं घ्यायचं आणि आता आपण लिंबू पिळणार आहे त्याच्यावरती. लिंबाशिवाय घुटं खायचं नाही, हे लिंबू पिळायचं असं वरती आपण. आणि आता हे आपलं खाण्यासाठी घुटं बाजरीची भाकरी तयार आहे. अशा पद्धतीने घुटं करून बघा मंडळी. हे पहा, अशा पद्धतीने आपली घुट्याची प्लेट तयार आहे. हे घुटं उडदाचं घुटं तुम्ही करून बघा. सातारा पद्धतीने, पारंपरिक सातारी पद्धतीने करून पहा, खाऊन पहा, कमेंट्स द्या मला. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.